प्रॉडक्ट पिक लिस्ट शॉर्टकट कीज. अल्टर झेड कोड वाईज प्रॉडक्ट यादीमध्ये शोधण्यासाठी अल्टर झेड ही की एकत्र प्रेस करा आणि एंट्री कोड टाईप करा. संबंधित एंट्री कोडचा प्रॉडक्ट यादीमध्ये शोधला जाईल. अल्ट जी एकाच ग्रुपचे प्रॉडक्ट पाहण्यासाठी याचा वापर होतो. अल्ट क्यू एकाच मॅन्युफॅक्चररचे प्रॉडक्ट पाहण्यासाठी याचा वापर केला जातो. अल्ट सी सिलेक्ट केलेले कॉम्पोजिशन कोणकोणत्या प्रॉडक्टमध्ये आहे ते पाहण्यासाठी याचा वापर केला जातो. इन्सर्ट की प्रेस करून नवीन प्रॉडक्ट ॲड करता येतो. F12 यामधून प्रॉडक्टचा कंपनी प्रिंटेड बारकोड प्रॉडक्टच्या अगेन्स्ट स्टोअर करून ठेवता येतो. F2 प्रॉडक्टचा स्टॉक वेगवेगळ्या लोकेशनला असेल तर लोकेशन वाईज स्टॉक यामधून पाहता येतो. F4 यामधून प्रॉडक्टचे कार्डेक्स पाहता येते. F6 यामधून प्रॉडक्टला मल्टिपल युनिट असल्यास युनिट वाईज स्टॉक पाहता येतो. डिलीट की प्रेस करून प्रॉडक्ट डिलीट करता येतो. F5 संबंधित प्रॉडक्टचे सबस्टिट्यूट म्हणजेच पर्यायी प्रॉडक्ट्स यामधून पाहता येतात. F7 यामधून प्रॉडक्टच्या अगेन्स्ट काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन भरली असेल तर ती पाहता येते. कंट्रोल F12 यामधून प्रॉडक्टचे नाव देवनागरी भाषेमध्ये भरता येते. देवनागरी नाव भरल्यानंतर ते प्रॉडक्टच्या यादीमध्ये दाखवता येते. त्याचबरोबर बिलाच्या प्रिंटवर देखील घेता येते. F9 यामधून प्रॉडक्टचे मंथली लेजर पाहता येते. F10 प्रॉडक्टचा स्टॉक कोणकोणत्या बॅचेसमध्ये शिल्लक आहे ते पाहता येते. त्याचबरोबर बॅचची सर्व माहिती यामधून पाहता येते. कंट्रोल एंटर यामधून प्रॉडक्टच्या माहितीमध्ये बदल करता येतो. अल्ट बी यामधून एकाच मॅन्युफॅक्चरर ग्रुपचे प्रॉडक्ट्स पाहता येतात. ऑल आयटम प्रॉडक्टच्या यादीमध्ये सर्व प्रॉडक्ट्स पाहता येतात. प्रॉडक्ट पिकलिस्टमध्ये प्रॉडक्ट नेम आणि कोड यावरून सर्च करता येते. त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरर आणि प्रॉडक्ट नेममध्ये असणाऱ्या कोणत्याही शब्दावरून सर्च करता येते. प्रथम आपण प्रॉडक्टच्या नावामध्ये असणाऱ्या शब्दावरून जसे की 50 ग्रॅम हा शब्द ज्या ज्या प्रॉडक्ट्समध्ये आहे असे प्रॉडक्ट्स सर्च करूया. यासाठी प्रॉडक्टच्या पिकलिस्टमध्ये फॉरवर्ड स्लॅश टाईप करून 50 ग्रॅम टाईप करा आणि पुन्हा एकदा फॉरवर्ड स्लॅश टाईप करा. आता प्रॉडक्टच्या यादीमध्ये 50 ग्रॅम शब्द असणारे सर्व प्रॉडक्ट्स दिसतील. प्रॉडक्टच्या यादीमध्ये मल्टिपल सर्च देखील करता येतो. जसे की फक्त ABC मॅन्युफॅक्चररचेच 50 ग्रॅम असणारे प्रॉडक्ट्स पाहण्यासाठी फॉरवर्ड स्लॅश टाईप करून 50 ग्रॅम अधिक ABC मॅन्युफॅक्चरर टाईप करून फॉरवर्ड स्लॅश टाईप करा. आता फक्त ABC मॅन्युफॅक्चररचेच 50 ग्रॅमचे आयटम दिसू लागतील. आता आपण प्रॉडक्टच्या नावामध्ये 50 ग्रॅम किंवा ABC मॅन्युफॅक्चरर असणारे प्रॉडक्ट्स सर्च करूया. यासाठी फॉरवर्ड स्लॅश टाईप करून 50 ग्रॅम अंडरस्कोअर ABC मॅन्युफॅक्चरर टाईप करा आणि पुन्हा एकदा फॉरवर्ड स्लॅश टाईप करा. आता 50 ग्रॅम असणारे प्रॉडक्ट यादीमध्ये दिसतील. त्याचबरोबर ABC मॅन्युफॅक्चरर असणारे सर्व प्रॉडक्ट्स देखील दिसतील. प्रॉडक्टच्या पिकलिस्टमध्ये कॉलम ॲड किंवा डिलीट करण्यासाठी किंवा कॉलमचा सिक्वेन्स चेंज करण्यासाठी कंट्रोल D ही की प्रेस करा. आयटम इन्फॉर्मेशन विंडो ओपन होईल. यामध्ये हवे ते कॉलम मार्क करून ॲड बटन क्लिक करा. कॉलमचा सिक्वेन्स बदलण्यासाठी अप अँड डाऊन बटनवर क्लिक करा. हवे ते बदल करून ओके बटन क्लिक करा. आता कॉलममध्ये केलेले बदल प्रॉडक्टच्या पिकलिस्टमध्ये दिसू लागतील.